वाल्मिक कराडला जामीन मंजूर. धनंजय मुंडेच्या माणसाचा मोठा दावा. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली. तर नमस्कार, मी राज आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय व्हायरल बातमीवरती. तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रभर एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. ते प्रकरण म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हा जो आहे मंडळी, तो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे, वाल्मिक कराड व त्यासोबत धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे संबंध आहे. आणि याचा पुरावा खुद्द धनंजय मुंडे यांनी दिला होता. कारण गेल्या काही दिवसापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे परळी या ठिकाणी एक प्रचार सभा पार पडली होती. आणि त्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांनी थेट सांगितलं, मला माहित आहे आपल्यातला एक माणूस आपल्या सोबत नाहीये, तो सध्या आतमध्ये आणि त्याचसोबत आपलं जगमित्र कार्यालय देखील सुनं वाटत आहे. तर तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, जगमित्र हे जे कार्यालय आहे या ठिकाणावरनं वाल्मिक कराड हा जो आहे मित्रांनो, त्या ठिकाणावरून संपूर्ण कारभार पाहत होता. परंतु आता वाल्मिक कराड नसल्यामुळे ते कार्यालय बंद आहे. सरळ सरळ धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं होतं. आणि यावरून एक गोष्ट प्रूफ होते की धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यातील जे संबंध होते ते अतिशय जवळचे मैत्रीपूर्ण असे संबंध होते. तर मग आता प्रश्न पडला असेल की गेल्या वर्षभरापूर्वी वाल्मिक कराड याला आतमध्ये टाकण्यात आलं होतं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी. तर मग आता असं नेमकं काय घडले ज्यामुळे वाल्मिक कराड याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. तर सध्या सोशल मीडियावरती कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि ही कॉल रेकॉर्डिंग दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून बाजीराव धर्म अधिकारी यांची आहे असं सांगितलं जात आहे. आणि ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे, बाजीराव धर्म अधिकारी हे जे आहेत हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात. आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये ते बोलताना दिसत आहे की लवकरच वाल्मिक कराड यांना जे आहे जामीन मंजूर होणार आहे. आणि त्यानंतर ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. तर सर्वात अगोदर तुम्ही कॉल रेकॉर्डिंग ऐका. नका तसं फिरू दीपक सोबत आता. नाही ते साहेबांच्या रडारवर आलंय सगळं. हो 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 आणि हो, आता आता इथं अन्नाची पोलिटिशियन बेल बसवतात. होणार आहे, सगळं होणार आहे, व्यवस्थित होणार आहे की. हो हो तर त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये एक दावा केला जात आहे की धनंजय मुंडे यांचे जवळचे असणारे वाल्मिक कराड यांना जे आहे लवकरच जामीन मंजूर होणार आहे. आणि त्यामुळे ही कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. परंतु मित्रांनो, वाल्मिक कराड हे बाहेर येणार की नाही किंवा त्यांना जामीन मंजूर होणार की नाही हा नंतरचा प्रश्न राहिला. परंतु त्या अगोदरच जे आहे धनंजय मुंडे यांच्या अडचणी चालून आलेल्या आहे. कारण त्यांच्या जवळच्या माणसाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली म्हणजे सरळ सरळ धनंजय मुंडे यांनीच त्यांना सांगितला असा दावा सोशल मीडियावरती केला जात आहे. आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांना जे वाल्मिक कराड यांच्या सोबत संबंध असल्यामुळे त्यांना स्वतःच्या मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता. परंतु पुन्हा एकदा ते बाहेर येण्या अगोदरच जे आहे वाल्मिक कराड बाहेर पडण्या अगोदरच जे आहे ते बाहेर पडणार म्हणून ही चर्चा होत आहे. आणि ती कशामुळे, तर धनंजय मुंडे यांच्या माणसाच्या कॉल रेकॉर्डिंगमुळे. तर धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा अडचणीत सापडतील का नाही याबाबत तुमचं मत काय, खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्यासोबत वाल्मिक कराडला जामीन मंजूर होऊ शकतो का यावरती देखील तुमचं मत व्यक्त करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.